ट्रेंड बदलतोय. मला असं वाटतं की जसं मी म्हटलं की आता राजकारणाचं काम हे सोपं राहिलेलं नाहीये. तर ट्रेंड सेट पण करायचं आहे, म्हणजे ट्रेंड सेटर पण व्हायचंय आणि ट्रेंडचा अभ्यासही करायचा आहे. अशा अनेक गोष्टी सांभाळत राजकारण करायचंय. त्यामुळे आता राजकारणी म्हणून कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे आता की हा जो आता रोल बदललेला आहे, या बदलत्या रोलकडे कसं बघता? इलेक्टोरल पॉलिटिक्स मधला राजकारणी आहे, तुम्ही राजकारणात होतातच, मात्र आता इलेक्टोरल पॉलिटिक्स मधला हा जो, म्हणजे हे खूप म्हणजे म्हणतो ना 360 डिग्रीमध्ये पाहत आपलं राजकारण पुढे घेऊन जाणं आणि समाजाला पुढे घेऊन जाणं, असं हे सगळ्या तारेवरची कसरत आहे. तर ह्या कसरतीकडे कसं पाहता? तुम्हाला असं म्हणायचं की संघटनेतून आता लोकप्रतिनिधीच्या दृष्टिकोन, त्या भूमिकेत तुम्ही आलेले आहात. म्हणजे दृष्टिकोन अगदी असं आहे. आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले माननीय देवेंद्रजी फडणवीस ह्यांचा मी सगळा चढता आलेख पाहिलेला आहे. ते 2013ला अध्यक्ष झाले त्यावेळेस मी महाराष्ट्राचा सहसंघटन मंत्री होतो. माझ्याकडे अर्धा महाराष्ट्र होता. त्यावेळेस ते अध्यक्ष म्हणून मी त्यांना बघितलं. अध्यक्षानंतर मुख्यमंत्री झालेले पाहिले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट केली, राज्याची डेव्हलपमेंट, आणि असं करत असताना मल्टीटास्किंग मध्ये केली आणि त्यांनी करणं का मला वैशिष्ट्याचं वाटतं की ते त्याच्या अगोदर कधी मंत्री नव्हते, एकदम मुख्यमंत्री झाले. आणि महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात प्रगतिशील जसं आहे तसं सामाजिक दृष्ट्या सगळ्यात जागरूक राज्य ज्याला म्हणतात ते आहे, डेव्हलप राज्य आहे. आणि इथलं पब्लिक हे प्रगल्भ पब्लिक आहे. खरं, हे हवेवरचं पब्लिक नाही. आणि अनेकांना वाटलं की देवेंद्रजी काय फार एक्सपिरियन्स नाही, आपण असं अशा स्टाईलमधली विरोधी पक्षातली काही मंडळी होती, पण त्यांनी सगळं अचीव केलं. नुसतं हे नाही, अर्बन असेल, रुरल असेल, सेमी अर्बन असेल, आदिवासी असेल, असं सगळ्या विभागाचा विकास आणि एक अँगल, आणि सतत काय म्हणता येईल त्याला कष्ट करत राहणं, नवीन नवीन योजना आणणे, व्हिजनरी असणं. आत्ताचं राजकारण हे निव्वळ घोटीव पद्धतीचं राजकारण नाहीये. ह्याला व्हिजनरी लिडरशिप लागते, मेहनती लागते, सामाजिक भानही असावं लागतं, आणि जुनं आणि नवं अशा सगळ्यांचा संगम करून आपल्या राज्याला पुढे नेणारी लिडरशिप जेव्हा आम्ही बघतो त्यावेळेस मला वाटतं की मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर त्यांच्या 1 जरी मला काम करता आलं नाही, म्हणजे मला दृष्टी आली, तेवढी एकदा दृष्टी आली तर काम करता येईल. पहिला हा अँगल आला पाहिजे, आणि अँगल येण्यासाठी नुसती सत्ता असून चालत नाही, प्रशासन कळलं पाहिजे ना. शेवटी सरकार प्रशासन चालवतं, आणि ज्याला प्रशासन चालवता येतं, जे मुख्यमंत्री यशस्वी झाले ते उत्तम प्रशासक होते. खरं, तुम्ही कोणाची नावं घ्या, आता मुख्यमंत्री हे उत्तम प्रशासक आहेत. व्हिजन आहे, मेहनतीची तयारी आहे, वय त्यांच्या बाजूने आहे, आणि आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी लागते. ह्या सगळ्या गुणांचं बघून त्या सभागृहामध्ये आपण काय करणं अपेक्षित आहे, त्यामुळे ह्या सरकारला आपला फायदा होईल. सरकारचा फायदा न महत्वाचा नाही, जनतेला फायदा झाला पाहिजे. शेवटी सरकार जनतेसाठी असतं, आणि जनतेच्या ज्या काय म्हणतात आकांक्षा, भावना असतात, त्यांच्या ज्या इच्छा असतात, ते पूर्ण करण्यासाठी जे करावं लागतं ते करण्याची दृष्टी, ती येणं आणि तसं काम करणं, मला वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं.